नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आपल्या बरोबर BSP चे बबलू गायकवाड आहेत. यांच्याकडनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे? जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, पेरियार EV रामास्वामी नायकर, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत महात्मा बसवेश्वर, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आणि आज जो नटरंग राजकारणाचा या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, पहिल्यांदा त्याबद्दल मी आपल्या दैनिक जनमतचे हार्दिक आभार मानतो आणि स्वागत करतो. बहुजन समाज पार्टीची रणनीती काय? बहुजन समाज पार्टी की रणनीति है जाति के आधार पर तोड़े हुए लोगों को जाति के आधार पर जोड़ना आणि 1585 फॉर्म्युला करणे आणि बहुजन समाजाच्या हातात सत्ता देणे ही बहुजन समाजाची रणनीती आहे. जो संविधानाला मानतो, जो अधिकारापासून वंचित आहे, जो अधिकार हक्कापासून वंचित आहे, त्या माणसाला न्याय द्यायचं आणि या सोलापूर शहराला जे अन्याय झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याला न्याय द्यायचं आणि बहुजन समाज पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आणि बहुजन समाज पार्टीची उमेदवारी जिंकणाऱ्या उमेदवारालाच द्यायची ही रणनीती बहुजन समाज पार्टीची आहे. साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीची तुमच्या पक्षाची कुठल्या प्रभागामध्ये वल्लाई आहे सध्याला? आता बहुजन समाज पार्टी या सोलापूर शहरातल्या 26 प्रभागामध्ये चाचपणी करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 1 आहे, 4 आहे, 5 आहे, 3 आहे, 23 आहे, 16 आहे, अशा अनेक प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये आता आम्हाला सध्या आमच्याकडे अर्ज आलेले आहेत उमेदवारीसाठी. किती अर्ज आले तुमच्याकडे? आता जवळजवळ आमच्याकडे 70-72 अर्ज आलेले आहेत. आमच्या पक्षाकडे मागणी केलेली आहेत. आणि उद्या आमची राज्याची मीटिंग आहे, त्यामध्ये हे सादर केले जाणार आहे. 2 दिवसात आमच्या मुलाखती होतील आणि तिकीट फायनल होईल आणि 25 किंवा 26 तारखेपासून आमच्या उमेदवारांना AB फॉर्म देऊन आमचे फॉर्म भरायला चालू होतील. जसं बबलू गायकवाड पहिल्यांदाच हत्ती घेऊन महापालिकेत आले होते आणि पहिल्यांदाच त्यांच्या हत्तीचा आवाज सभागृहात घुमला होता, नंतर काय घुमलेला दिसलाच नाही. हे बघा, एक तर गोष्ट, ज्यावेळेस आपण निवडणूक जिंकलो होतो त्यावेळेस सिंगल वार्ड होता, त्यानंतर 4चा वार्ड व्हायला लागला, त्यामुळं कदाचित मी आलो नसल. परंतु बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक होते ते आता निघून गेलेत, पण बहुजन समाज पार्टीचा आवाज होता. तुम्ही बहुजन समाज पार्टीचा आवाज पकडा, बबलू गायकवाडचा पकडू नका असं मला वाटतंय. मला सांगा का बरं निघून गेले? बघा, स्वार्थापुढे माणसाला काय सुद्धा दिसत नाही. स्वार्थापुढे माणसाला काय सुद्धा दिसत नाही. आई दिसत नाही, बाप दिसत नाही, मग त्यांना बाबासाहेब कसं दिसल, त्यांना मिशन कसं दिसल, त्यांना त्यागी महापुरुष मान्यवर कांशीराम साहेब कसे दिसतील, त्यांना बहन मायावती कसं दिसल, आणि त्यांना हत्ती चिन्ह कसं दिसेल, आणि त्यांना आंबेडकरवाद कसं दिसेल. ज्यांना आंबेडकरवाद मानत नाही, पटत नाही, आंबेडकरवाद असल्याची झूल पांघरायचं आणि आंबेडकरवादाला नाकारायचं, असे लोक बहुजन समाज पार्टी टिकत नाही. तो वास्तवता आहे. मला सांगा बबलू साहेब, जेव्हा तुम्ही निवडणुकीला थांबलेत, निवडून आलेत, त्यावेळेस तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही किती लाखाचं, किती कोटीचं काम केलेलं आहे आणि काय काम केलंय आपल्या प्रभागामध्ये? माझ्या प्रभागामध्ये मी त्यावेळेसच्या प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आलो होतो, 7-12ला. त्यावेळेस मी 5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपयाचे कामं केले होते. मी ड्रेनेज लाईन टाकली होती, मी पाण्याची पाईपलाईन टाकली होती, मी रोड केले होते,
त्यानंतर मी 2-3 चौकामध्ये सभा मंडप उभा केले होते. मी विरोधी पक्षाचा असून सुद्धा मला निधी देत नव्हते. मला आमदाराकडून निधी मिळत नव्हता. तत्कालीन शिंदे साहेब यांच्याकडे गेलो तर निधी मिळत नव्हता. आणि उलट ते मला असं म्हणत होते, 2010ला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं अनावरण काय होती. त्यावेळेस पालकमंत्री ढोबळे सर होते आणि कार्यक्रमाचे उद्घाटक देशाचे लोकसभेचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब होते. अण्णाभाऊ साठेंच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव आम्ही आणला. निधी आम्ही आमच्या वार्ड निधीमधनं निधी दिला आणि आम्हालाच बोलायला द्यायला लागले नाही. काँग्रेसचे सगळे बोलायला लागले आणि बोलायला लागल्यानंतर मी उभारलो आणि डायरेक्ट म्हणालो महापौर आरिफ शेखना की महापौर साहेब, हा कार्यक्रम काँग्रेसचा आहे का महापालिकेचा आहे? आरिफ शेख म्हणाले हा कार्यक्रम महापालिकेचा आहे. मग मी म्हणालो कार्यक्रम जर महापालिकेचा आहे तर सगळे काँग्रेसचेच कसं बोलालेत, आम्हाला का बोलायला नाही? मग सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणले बबलूला बोलायला द्या, बबलूला बोलायला द्या. आम्ही बोलायला उभारलो. मी म्हणालो साहेब, तुमच्या दोघांना बघून मला 1986 साल आठवलं. 1986 साली दलित साहित्य संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या ग्राउंडवर भरलं होतं. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ढोबळे सर होते आणि कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे साहेब होते. रावसाहेब कसबे अध्यक्ष होते संमेलनाचे. साहेब मला सांगा, आता सध्या तुम्ही सांगायचा मुद्दा काय होता ते पूर्ण ऐका. मला महत्वाचा मुद्दा आहे का? हा, हा. आणि मग मला बोलायला उभारून मी म्हणलो साहेब, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललास वरली अंगा, भाव डोंगा परे चोखा नव्हे डोंगा. असं चोखा मेळा बोलून गेले. ढोबळे सर बोलले होते त्यांच्या भाषणामध्ये 1986 साली. आणि ढोबळे सर पुढे जाऊन म्हणाले होते की आम्ही मेल्याला गुरढोर वडत होतो, मेल्याला गुरढोराचं अन्न खात होतो, जगत होतो, पण एकाही देवाला वाटलं नाही आमच्या हातातलं गुरढोर काढावं आणि आम्हाला शिक्षण द्यावं. त्या पंढरीच्या पांडुरंगालाही वाटलं नाही. परंतु धन्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आमच्या हातातनं हे किरसुनी आणि हे घाण काम काढून आमच्या हातात लेखणी दिली. म्हणून मला पंढरीच्या विठ्ठलापेक्षा देखील, पांडुरंगापेक्षा देखील डॉक्टर बाबासाहेब महान वाटले, अशा ढोबळे सर म्हणाले त्यांच्या भाषणामध्ये. आणि त्याच ढोबळे सरांच्या समोर वैदिक पद्धतीने, धार्मिक हिंदू धर्म पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम करतायत. मी तुमचा निषेध करू का आत्मक्लेश करू? मी म्हणलं तुमचा निषेध करत ना, आत्मक्लेश करतो आणि भाषणाला सुरुवात करतो म्हणलो. दुसऱ्या दिवशी शिंदे साहेब बोलवले, तू कसं काय बोलला असं म्हणून. ढोबळे सर बोलवले, तू असं काय बोलला म्हणून. आणि तिथंच सांगितले पुढच्या वेळेस तू येतो का बघ म्हणून. बरोबर माझा वार्ड कट केले आणि मला पहिल्यांदा म्हणले ह्याला पाडा. कोण म्हणलं तुम्हाला पाडा म्हणून? शिंदे साहेब, ढोबळे सर, विष्णुपंत कोटे यांनी म्हणले पाडा याला, यानं शिंदे साहेबाचा अपमान केलाय. आणि मग निवडून कसं येणार? ही लोक दिग्गज पैशावाले. आणि मग बबलू गायकवाडचा आवाज इथून खतम करा. आंबेडकर चळवळीमधला हा माणूस तरुण आंबेडकर चळवळीला पुढे घेऊन जाईल याची भीती वाटली. आणि आपल्यातले काय नेहमी असतातच की कोराडीचा दांडा गोतास का भेटले त्यांना. बबलू गायकवाडला पाडा म्हणले. बबलू गायकवाड नकोसा वाटला का? तर बबलू गायकवाड आंबेडकरवादी माणूस आहे. मला सांगा साहेब, ह्या अगोदर बी तुम्ही इलेक्शनला थांबले होते,
का बरं निवडून देत नाहीत तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये? नाही, एवढे कोटीचे जर काम झाले असेल, आमचा जो प्रभाग आहे तो मी ज्या न्यू बुधवारपेठ मधून उभा राहतो त्या गेल्या वेळेसचा प्रभाग क्रमांक 4 तिथं का निवडून दिलं नाही तर अदर कास्ट जो आहे तो 80% भाग आहे, 20% SC मतदान आहेत. आणि बाहेरच्या लोकांना बबलू गायकवाड काय आहे काय माहित आहे. त्यांना वाटतं बबलू गायकवाड लय कट्टर आहे. मी कट्टर नाही आहे, मी मानवतावादी माणूस आहे. मी जातीला न मानणारा माणूस आहे. मी बसवेश्वर महाराजांचं समतेचं तत्व घेऊन जाणारा माणूस आहे. मी बाबासाहेबांचं संविधान घेऊन जाणारा माणूस आहे. मी महात्मा फुलेंचं जाती जातीच्या संख्या प्रमाणा कामे नेमाती खरीही न्यायाची रीती म्हणणारा माणूस आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मी अण्णाभाऊ साठेंचा पाईक आहे. मी शाहू महाराजांचा समतेचा झेंडा घेऊन जाणारा माणूस आहे. मी गाडगे महाराजांचा समतेचा दूत आहे. मला सांगा साहेब, तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहतात आणि 1 मध्ये तुम्ही विचार करायला लागलात, काय नेमकं उभारणार आणि 1 नंबर प्रभागामध्ये 1 नंबर मतं घेऊन निवडून येणार. तुमचा पॅनल कसा असणार? पॅनल असणार सांगणार नाही आत्ता, पण माझा पॅनल तयार आहे. बहुजन समाज पार्टी या प्रभाग क्रमांक 1 मधून 1 नंबरची मतं घेऊन किमान 3 ते 5 हजार मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. माझा कॉन्फिडंट आहे. मी पण राजकारणामध्ये अनेक वर्ष 32 वर्ष झालं राजकारणामध्ये काम करतोय. राजकारणामध्ये मी माणसं कमवलीत, पैसे कमवलो नाही. आजही 2 पत्र्याच्या खोलीतच राहतो, पण आंबेडकरवादाशिवाय काय बोलत नाही. फक्त माझा गुन्हा जर मी आंबेडकरवादी आहे म्हणून जर तुम्ही मला निवडून देत नसाल तर तुमचं मत तुमच्या जवळ राहू द्या. मी आंबेडकरवाद स्वीकारणारा माणूस आहे. कारण आंबेडकरवाद म्हणजे समतावाद आहे, बसवांनाचा विचार आहे, महात्मा फुलेंचा विचार आहे, शाहू महाराजांचा विचार आहे, समतेचा विचार आहे आणि संविधानानं चालणारा माणूस आहे. मला सांगा साहेब, तुम्ही आंबेडकरवादी आहेत असं म्हणताय, बरोबर? मानवतावादी आहे असं म्हणजेच आंबेडकरवादी आहे. मग वंचित बहुजन आघाडी अहो 10 वर्षात तुम्ही निवडून आलो, 10 वर्षात काय काम केलो? भाजप बघितलो, काँग्रेस बघितलो. आता ते महेश कोटे वारला नाही तर तिकडूनच उभारलो असतो. ओके, काय सांगायचं त्याबद्दल न बोललेलं बरं. का बरं ना बोलणं? काय बोलायचं आहे? आपण निवडून येणार आहे तर दुसऱ्याबद्दल काय बोलायचं आहे? धन्यवाद साहेब, तुम्ही दैनिक जनमतला खूप काय चांगली माहिती दिली. 4 ते 5 हजार मतांनी बबलू गायकवाड प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून येणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांचा पॅनल कसा असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज. आभारी आहे. थँक्यू. जय भीम.